श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना तुमच्या आयुष्यात यशाची नवी पहाट घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून ज्यासाठी मेहनत घेत आहात त्याचे फळ आता मिळणार का? करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल का? आर्थिक बाबतीत भाग्याची साथ लाभेल का? प्रेम, कुटुंब आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे का? चला जाणून घेऊया सिंह राशीसाठी जुलै महिना कोणते शुभ संकेत घेऊन आला आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि प्रभावीपणा अधिक वाढलेला दिसून येईल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील आणि अनेक ठिकाणी तुमच्या सल्ल्याची मागणी होऊ शकते. मागील काही काळात आलेल्या अडचणींवर मात करून तुम्ही नव्या जोमाने पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यातील अनेक दारे खुली होऊ शकतात. महिन्याच्या मध्यापासून तुमच्या निर्णयक्षमता आणि धाडसामुळे काही मोठे बदल घडू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन योजनांवर काम करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्यातील नेतृत्व गुणांमुळे कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. हा महिना स्वतःच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून मोठे यश मिळवण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामातील सातत्य, मेहनत आणि जबाबदारीची भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरू शकते. कार्यालयात एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कल्पना आणि नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. काही व्यक्तींना पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अनुकूल संधी मिळू शकतात. मुलाखती आणि स्पर्धात्मक प्रक्रियेत यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र आत्मविश्वास आणि अहंकार यामधील फरक समजून घेणे आवश्यक राहील. सहकाऱ्यांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवले तर अनेक कामे अधिक सहजपणे पूर्ण होतील. महिन्याच्या शेवटी तुमच्या कार्याची विशेष दखल घेतली जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी जुलै महिना विस्तार, प्रसिद्धी आणि आर्थिक लाभाचे संकेत देतो. नवीन ग्राहक मिळतील, तसेच जुने ग्राहकही तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील. व्यवसायात काही नवीन प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते आणि त्यातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, कला, मनोरंजन आणि व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. नवीन शाखा सुरू करणे, नवीन उत्पादन बाजारात आणणे किंवा नवीन भागीदारी करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. मात्र मोठी गुंतवणूक करताना सर्व बाबींची काळजीपूर्वक तपासणी करावी. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा मोठा करार किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना प्रगतीचा आणि दिलासादायक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही नवीन आर्थिक स्रोतही निर्माण होऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. मालमत्ता, जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारांसाठी काळ अनुकूल दिसत आहे. खर्च वाढू शकतो, विशेषतः घर, कुटुंब किंवा स्वतःच्या सोयीसुविधांवर. मात्र हे खर्च भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास बचतीत वाढ होईल. अचानक मिळणाऱ्या लाभामुळे काही आर्थिक चिंता दूर होऊ शकतात. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि समाधानाची भावना अधिक दृढ होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना रोमॅन्टिक आणि आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि मनमोकळा होईल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यातील विश्वास वाढेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. काही जोडपी एकत्र नवीन योजना आखू शकतात किंवा भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. कुटुंबियांच्या सहमतीने काही शुभ घडामोडी होण्याचीही शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळे आनंद टिकून राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या महिन्यात बहुतांश वेळा आनंदी आणि उत्साही राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे अभिमानाची भावना निर्माण होईल. घरासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि भावनिक आधार देईल. काही जुने वाद मिटण्याचीही शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आणि प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयांवर चांगली पकड मिळेल.
स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. कला, साहित्य, व्यवस्थापन, अभिनय आणि सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा काळ उत्तम राहील. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. योग्य वेळेचे व्यवस्थापन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुलनेत चांगला राहील. ऊर्जा आणि उत्साह भरपूर राहील, त्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मात्र अतिकाम आणि अति आत्मविश्वासामुळे शरीरावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्यावे. हृदय, रक्तदाब किंवा उष्णतेशी संबंधित किरकोळ तक्रारी असतील तर दुर्लक्ष करू नका. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल. प्रवास किंवा कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमची ऊर्जा कायम ठेवतील. प्रवास योग. जुलै महिन्यात व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांनी काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास लाभदायक आणि नवीन अनुभव देणारे ठरतील. काही व्यक्तींना दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान नवीन ओळखी निर्माण होतील आणि भविष्यात त्यांचा उपयोग होऊ शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याचा योगही दिसून येतो. अशा प्रवासांमुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. काही अचानक ठरलेले प्रवासही फायदेशीर ठरू शकतात. प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गहू आणि गूळ दान करा. वडीलधाऱ्यांचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान केल्यास विशेष पुण्यफळ मिळू शकते. एकूण सिंह राशीसाठी हा महिना आत्मविश्वास, यश, प्रतिष्ठा आणि प्रगती यांचा सुंदर संगम ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये पुढे घेऊन जाईल. करिअर, व्यवसाय, आर्थिक क्षेत्र, शिक्षण आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. काही मोठ्या संधी अचानक समोर येऊ शकतात, ज्यांचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठे यश मिळू शकते. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये आनंद, विश्वास आणि आपुलकी वाढेल. मेहनत, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही अनेक उद्दिष्टे साध्य करू शकता. जुलै महिना तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा, नवीन दिशा आणि उज्ज्वल भविष्याची चाहूल देणारा ठरेल. धन्यवाद.